चंद्रपूर महानगरपालिकेतील नालेसफाई कामगारांनी 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यानं अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। भारतीय कष्टकरी जनसंघाच्या नेतृत्वाखाली बुधवारी मनपा मुख्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। थकीत वेतन तातडीनं अदा करणं, सेवेतून कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेणं, तसंच भविष्यात वेतन वेळेवर मिळण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। भारतीय कष्टकरी जनसंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राकेश नाकाळे यांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांनाच उपासमारीची वेळ येत असल्याची खंत व्यक्त केली आहे। कामगारांच्या न्याय मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशारा प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांना देण्यात आला असून या आंदोलनामुळे मनपा प्रशासनाची मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हे सगळे नालीसफाई कर्मचारी जे आहे महानगरपालिकेअंतर्गत हे कंत्राटदाराकडे कार्यरत कर्मचारी आहे। या कर्मचाऱ्यांचा मागील 4 महिन्याचा वेतन थकीत आहे। जुना कंत्राटदार आहे, त्याचा टेंडर संपला, त्याचे 2 महिन्याचे पगार बाकी आहे, जानेवारी आणि फरवरीचे, आणि नवीन कंत्राटदार जो होता त्याचे 2 महिन्याचे पगार बाकी होते, परंतु त्या कंत्राटदाराचा कंत्राटसुद्धा यांनी रद्द केला। त्यामुळे हे बेरोजगार झालेले आहे सगळे 172 कर्मचारी। साधारण जवळपास 700 लोकांना, म्हणजे यांच्या घरचे 3-4 लोक जर आपण पकडले तर 700 लोकांना या आयुक्त साहेबांनी रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे। आता हे बेरोजगार तर झालेलेच आहे, परंतु यांचा पगार मिळावा म्हणून भारतीय कष्टकरी जनसंघाच्या माध्यमातून आम्ही गेल्या 7 तारखेपासून आंदोलन सुरू केलं, परंतु वारंवार आम्हाला आश्वासनं मिळत आहे। आश्वासन दिलं जाते की आम्ही 2 दिवसात तुमचा पगार करू, 4 दिवसात पगार करू। आम्ही 3 वेळा 2-2 दिवसात करतो म्हणून आम्ही थांबलो, परंतु आता किती वाट पाहायची। मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे, पावसाळा असल्यामुळे आरोग्याच्या समस्या येतात। या कामगारांनी कोणाकडे पाहावं? कर्जबाजारी होऊन मुलांचं शिक्षण पूर्ण करतात हे कामगार। मग याचा 4 महिन्याचा जर पगार थकीत आहे तर या आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर प्रोसेस करून तो दिला पाहिजे, परंतु आज 8 दिवस होऊन गेले तरी ते करत नाही। मागणी तर आम्ही महिनाभरापासून करत आहोत, परंतु आज इथे बसला असताना आज तुम्ही बघू शकता यांनी अतिक्रमणवाल्या लोकांना यांना बोलवलं की तुम्ही इथं बसू नका। म्हणजे लोकशाही मार्गाने आंदोलन चालू असताना तो अधिकारसुद्धा हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे। कामगारांना धमकी येत आहे की आम्ही तुम्हाला पोलिसांना बोलू, तुम्हाला उठवू। आम्ही काही हरकत नाही, पोलीससुद्धा आमचे बांधव आहे। आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत आणि अशा जर धमक्या देऊन आमचं आंदोलन दाबण्याचा जर प्रयत्न केला तर आणखी तीव्रपणे उग्र स्वरूपात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा 4 महिन्याचा पगार आम्ही घेतल्याशिवाय इथं आता थांबणार नाही। याबद्दल प्रशासनाची आपली चर्चा झाली आहे का? तुम्हाला चर्चेसाठी बोलवलं का? प्रशासनाची चर्चा 3 वेळा झाली। मागच्या शुक्रवारी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या मार्फतीने लेबर ऑफिसर आले होते, त्यांच्यासोबत आयुक्त साहेबांची बैठक झाली आणि त्यांनी म्हटलं की 2 दिवसात आम्ही तुमचा पगार करू। 2 दिवस म्हणजे आम्ही थांबलो, आम्ही सोमवारपर्यंत थांबलो, मंगळवारपर्यंत थांबलो, आज बुधवारपासून आम्ही पुन्हा सुरू झालो। या कामगारांच्या खात्यात जर पैसे आले तर 1 मिनिटही आम्ही इथं बसणार नाही, हे आम्ही या प्रशासनाला आश्वस्त करतो। पण जर तुम्ही जाणून बुजून विलंब करत असाल तर आम्हीसुद्धा लोकशाही मार्गाने हे आंदोलन आमचं चालू ठेवू।